मी जिथे जातो तिथं जाऊन हिचा ब्लॉग करते. ॲक्च्युली हिचा ब्लॉग जास्त चांगला होणार आहे कारण आईच्या मोबाईलची क्लॅरिटी माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. Hi guys, so it's morning and आता मी आवरतो and डायरेक्ट तेव्हा भेटतो. आम्ही आता डायरेक्ट इथं आलोय नाश्ता करायला. अँड देन मग आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही वरती आलो होतो अँड सी इथे ह्यांचे सगळे विधी चालू झालेत. सो सर दिस इज माय आउटफिट. मी माझी व्हाईट जीन्स पेअर केली आहे दिस ऑन दिस न्यू शर्ट. अँड ही पण ब्लॉग बनवायला लागली आईच्या फोनमध्ये. अँड ही कुठं पोस्ट करणार आहे मला माहीत नाही. तिचं ना काय इंस्टाग्राम आहे ना यूट्यूब आहे ना काय. पोस्ट करून घेणार आहे तिच्याकडनं पोस्ट करून घेणार आहे. कुठं पोस्ट करून घेणार आहे. मी माझ्या चॅनलवरती तुझं नाही ब्लॉग पोस्ट करणार बिकॉज इट्स माय चॅनल. काय संबंध नाही समजा. अँड अजून गर्दी नाही आहे सो मी तोपर्यंत हॉल दाखवतो. सी दिस इज स्वप्नपूर्ती हॉल. अँड चला आपण टूर घेऊया कारण मी काल काय घेतलं नाही बिकॉज आम्हाला यायलाच काल उशीर झाला होता. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर. तर इथं काल होते 21 तारीख अँड आज 22 झाली आहे. अँड हे मी तुम्हाला कालच दाखवलं आहे. सो लेट्स गो इनसाइड. इतना असं आता आहे अँड दिस स्टेज जसे की तुम्ही व्हिडिओ बघितले असते. अँड सी दिस इज हॉल अँड तिथं रिच्युअल्स चालू आहेत अँड तिथं फार क्राऊड आहे काय बोलायलाही नाही. सो नाव विल एक्सप्लोर अप्पर साईड. सो तर दिस इज अप्पर साईड अँड इथं सगळ्या गाद्या वगैरे आहेत. इथं आहे रूम अँड इथं पण रूम आहे अँड इथं पण सलग तिथपर्यंत 3 रूम्स आहेत. ही झाली फर्स्ट साईड. अँड इथनं जी तिकडं त्या खुर्च्या आहेत ना रेडवाल्या ती दुसरी खोली आहे आणि तिथनं पण वर पायऱ्या आहेत. सो आमची रूम तिथे वरती. सो आय विल शो यू. सी इथं ऑरेंज खुर्च्या आहेत अँड मी तिथनं शूट करत होतो. सी फ्रॉम देअर. अँड इथं आहेत बरोबर इथनं स्टेअर्स. अँड काल आम्ही तिथं फोटो केले अँड ट्रान्झॅक्शनसुद्धा केले जे की बहुतेक आधी का नंतर तुम्हाला बघायला मिळेल. अँड इथं पण वरती 4 रूम्स आहेत. हे नाही आहे रूम. सो दिस इज वरपक्ष. दिस इज ऑल्सो वरपक्ष. दिस इज वधू जी की आम्ही काल घेतली होती आवरायला. आम्ही काल पण म्हणजे मावशीकडे जाणार होतो पण उशीर झाला सो मी डायरेक्ट इथं आलो. अँड इथं आम्ही काल केलं चेंज वगैरे पण इथं कोण नाही आहे आज. अँड दिस इज अपूर्वा मावशीज रूम. दिस इज मेन रूम ऑफ ब्राईड. अँड ते ॲक्च्युली खाली आहे तिचे कोणतं रात्री रेडी होतं आहे. अँड या दॅट्स वॉज इट हॉल. अँड खाली तुम्हाला नाश्त्याचं दाखवतो. सो तर आपण इथनं वर गेलो होतो अँड इथनं खाली जायचं आपल्याला नाश्त्यासाठी. अँड AC रूम आहे. ACचा हॉल आहे पूर्ण पण तरी कोण उघडं ठेवलं आहे. वारही नाही सो मी हा दरवाजा बंद करतो. अँड बरोबर इथनं खाली इथनं पण आपण डायरेक्ट देऊ शकतो. सो इथनं खाली आहे नाश्त्याचं. आय थिंक आजी आहे. झालं आजीचं. सी इथं काल आम्ही जेवलेलो अँड हा आहे इथला टेबल अँड तिथं आम्ही बसलो होतो देर. ये दिस इज ही मुलगी असली आगाव आहे. ही लगेचच मी जिथे जातो तिथं जाऊन हिचा ब्लॉग करते. अँड ॲक्च्युली हिचा ब्लॉग जास्त चांगला होणार आहे कारण आईच्या मोबाईलची क्लॅरिटी माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. अँड बरोबर समोर इथं बाबा फोनवर बोललेले आहेत अँड इथं गर्ल्स हॉस्टेल पण आहे बरोबर समोर. अँड इथं हे एक आहे. दिस इज ऑल्सो वन गर्ल्स हॉस्टेल. दिस इज ऑल्सो वन. अँड देन मग मी नंतर इथं फेटा बांधून घेत होतो. अँड डीज अंकल वेअर प्रोफेशनल म्हणजे की ते न चुकता लगेचच एकदा 2दा फिरवून 3दा फिरवून त्याने फेटा बांधला माझा.
मी बंद करतो. छान दिसतंय. घट्ट धरा. रंजीला तर पहिल्यांदा नेसायले ना. होय, आधी घातली नाही कधीच. चांगलं दिसतंय. तिचं तोंड किती बारीक आहे बघ. बारीक. आता ते पेटा मोठा आणि रंजीचं तोंड बारक. सो तर मी आता फेटा बांधून घेतलाय. परत एकदा मॉडर्नवरती ट्रॅडिशनल, जसं की मी आधी एकदा बांधून घेतला होता. अँड माझ्यापेक्षा रुंजीचं छान दिसायला. रुंजी कुठे गेली का? अँड सी गायज, दिस वॉज हिअर्स रुखवत. हे इथलं रुखवत होतं. अँड इथं खाली ती पावलं ठेवली होती त्यांनी, पण ते वेड्याकडं होतं. सो मी आमचं डोकं लावलं. अँड सी आम्ही कसं केलंय बघा. आहे का नाही मी स्मार्ट? तसं मी स्मार्ट आहे, पण मी जास्त त्या फोंदू लोकांसारखं मिरवत नाही. अँड सी इथं आपल्या ग्रूमची म्हणजेच की नवरदेवाची एंट्री सुद्धा झाली होती. अँड ऑब्व्हियसली त्यांनी कार मधनंच आले असणार आहेत, कारण पुण्यामध्ये घोडा मिळणं इज नियर टू बी इम्पॉसिबल. इट इज कॅन बी पॉसिबल, पण फक्त जास्त हुडकावं लागणार, आपल्याला शोधाशोध करावी लागणार. अँड इथनं मला खालनं दिसत नव्हतं, सो मी वर गेलो होतो, कारण तिथं खाली मला फोटोग्राफरच्या पाशी तर नाही उभारता येणार. हाऊ मेनी ऑफ यू कॅन रिलेट मी? सो प्लीज कॉमेंट डाऊन मी इन द कॉमेंट सेक्शन. अँड हातात दिलेल्या अक्षता सारखं संपत होता. सो माझ्या बाजूला उभारलेले दादांनी जाऊन खालनं प्लेटच आणली. आय थिंक दे वेर द फ्रेंड्स ऑफ द ग्रूम, मीन्स नवरा मुलगा. अँड मीन्स मग त्यांनी ते आणून दे वेर हिटिंग ऑन देम बोथ, म्हणजे की असं मारत होते त्यांच्यावरती. देन मी पण कुठलं शांत बसणार आहे, मी सुद्धा चालू केलं. अँड सी देन हिअर्स लंच टाइम. मग नंतर आम्ही इथं आलो होतो जेवायला. अँड इट वॉज हिअर दिस फर्स्ट ग्रीन चटणी अँड देन कोशिंबीर. आता तर मी हे बघून हसतोय, पण तेव्हा मला फार इम्बॅरेसिंग वाटत होतं. 3-4 वेळा मी घेतलं, ते पापड येतच नव्हते माझ्या ताटात. अँड द नेक्स्ट वॉज भजी ऑफ बटाटा, मिरची अँड वॉट एव्हर. पण छान होते, पण गार होते, सो मी नंतर नवीन घेतले. अँड देन इन मेन कोर्स फर्स्ट वॉज दिस आळूची भाजी अँड देन सेकंड वॉज उसळ. अँड स्पेशली थँक्स टू माय कझिन ब्रदर फॉर मेकिंग माय दिस व्हिडिओ. Oh, and then my favorite dish means this masale bhat. Oh my god, my favoriteest dish. And then मग नंतर मी नुसतं 2च पुऱ्या घेतल्या अँड हा मठ्ठा सुद्धा. अँड सी दिस इज माय प्लेट. जर माझे प्लेटिंग स्किल्स कसे चांगले आहेत, हो ॲग्री? प्लीज कॉमेंट डाऊन. जरा जोरात फोटोच काढायला पाहिजे. मनात असावे प्रेम, प्रेमात असावी कृती, कृतीमध्ये असावी कला. स्वानंदराव यांचं नाव घ्यायला आनंद वाटतो मला. सध्या आहे थंडी, थंडीत झाली आहे सर्दी. अपूर्वाचं नाव घेतो, सगळी पाहून गर्दी. मला चेंज करायला एक रूम मिळालं. आय मीन नो ही कोणाचं आहे, पण तिथं जे आम्ही काल थांबलेलो ते कोणतं रात बसलंय. सो मला हे मोकळं मिळालं, मी पटकन इथं चेंज केलं. आणि ते त्या बाजूला नाही, इकडच्या बाजूचं आहे. मला तिकडं कुठलंच रिकामा दिसलं नाही. सो आता फॅन बंद करतो. मी आता चाललोय खाली. आणि ताई आणि आजी आहेर करायला लागल्यात. सो आई तिथनं यायला लागले. सो कधी आल्यावर आम्ही जाणार. 2 hours later. हे मुंबईत जाणार, सॉरी पुण्यात जाणार आहे ना.
अहो 2 मिनिटं झालंय. किती एक किलोमीटर वर आहे काय? जास्त आहे. अरे इतका वेळ थांबतेत लोक. हळूहळू गाड्या जातात परत मी कधीच बघितलं नाही. काय कोणाचं खिडकी मी अजून उघडे का बाबा? नाही नाही मी अजून मुंबईत आलो नाही. मला नाही माहिती एवढा. नाही ट्रॅफिक बघ गाड्या किती लागल्या. अरे आवाज कशाचे बघ. 2 किलोमीटर झालं पुष्कर आपण आलोय आता. होय अजून गाड्या येत आहेत. मगाशी बसून आहेत. हे बघ कुठं गाडी अजून खाली आहे. साधा असलं काय सांगता येत नाही. आपल्याला सुद्धा येताना मागू शकते ट्रॅफिक आहे. कारण चढ आहे ना आता लोडिंगच्या गाड्या पुढे एकमेकाला ओव्हरटेक करण्यासाठी ब्लॉक झाले पुढे सगळे. ते बघा ते रांग बघ गाड्यांची. अरे किती आहे. एवढा एकच रस्ता आहे नाही. हे आणि बरोबर ह्याच्या खाली आहे. मग खालनं पण आहे का तेवढीच गर्दी? खालचं ते हा रस्ता वेगळा. हा एक्सप्रेस वे एकदम. हा चांगला रस्ता आहे. हा एक्सप्रेस वे म्हणून वर गर्दी आहे. बघ गाड्याच्या रांगा बघ. काय खरं नाही देवा. अरे बस सकट सगळे. काय सांगता येत नाही. कुठं पण ट्रॅफिक होऊ शकते. कालच्या तिथे वरचं वा आई खालनं जाऊ म्हणाली. 3 किलोमीटर अशी गाडी अडकली पडकली बोंबलच किती. पुण्यासारखं जर का संध्याकाळी 4ला हॉल घ्यायचं असेल 12 वाजता पोचायला. अजून बघ गाड्या कुठं करत नाहीत खाली. आणि तुम्ही म्हणत होता आईने साडीतच बसावं. आजीच कसं बसली काय माहिती साडीत. वैतागून गाडी काढून घेऊन गेलो खाल्लं ते माणूस. कशी काढायला येत नाही ना गाडी. जाण्याचा रस्ता होता म्हणून काढला तरी गाडी बाहेर. आता तो खाल्लं. आता ह्या रस्त्यानं खाली रस्ता याच्या बरोबर बघा कुठपर्यंत त्यांची बघ. आता ह्या रस्त्यानं तो खालच्या रस्त्यात जाणार तिथनं आणि लोणावळा मार्गे बाहेर पडणार ते. आता इकडच्या या बाजूच्या. अरे बापरे 12च वाजणार. काय माहिती नशीब 12 वाजले त्यापेक्षा तर मिळू शकते. पाहिजे गाडी नाही म्हणजे आता 2 वाजता राहते. आता गेलं. आता अजून गाड्या येऊन चिटकणार मागते मला. आता गेल्या काय संपल्या एकदाच. इथं असेल का पण काय? तुला कॉफी पाहिजे चहा नको आहे ना? नाहीये. आम्ही नुसते 2 कुरकुरे घेतल्यात. रुंजीला इकडनं ये म्हणलं ते तिकडनं यायला लागले फिरून. अक्कल नाही हिला. कुठे आली का ती आई? इकडनंच आली आहे. कुठं गेली? अँड देन मग जसं की मी ऑलरेडी सांगितलं आम्ही निघालो होतो मुंबईला. अँड मुंबईचं जे मेन आहे म्हणजे जे एंट्रन्स आहे तिथं इतके मोठे मोठे बिल्डिंग्स होते ना. मी तर फर्स्ट टाइम बघितलेत आणि मुंबईला सुद्धा मी पहिल्यांदाच गेलोय. अँड इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. म्हणजे की एकदा पण तिथं राहायला गेलं ना की 3 दिवसाचा प्लॅन करायला पाहिजे एवढं तिथं फिरायसाठी आहे. आम्ही सुद्धा थोडंफार तसंच केलं. येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला नक्की कळेल. 3 hours later. सगळा रस्ता कसा काय लालग कसं जायचं मग? कसं लावायचं? मग किती लागल? मॅप मध्ये पण लाल झाला रस्ता. हे माग मी नाही खाल्लं. खा. अँड मी इथं बऱ्याच जणांचे ब्लेझर सुद्धा बघितलेले लग्नात. सो मी तर आईला मागत होतो मला पण एक हवा आहे. मला तसला पाहिजे ब्लेझर. बाबांचं येईल केला. समीरचं ब्लेझर येईल याला. ब्लेझर आहे त्यांना लग्नातलं असणार आहे. रिसेप्शनचं आहे ना. चपलेला च्युइंगम चिटकलंय. कुठं गेलतो काय माहिती मी. शी सगळं घाणशी. कोण आलं? हो बाबू. रुंजे मग हाय. ओके बघून लगेच आले झोपेतनं उठून. क्यूट आहे. रुंजी घाबरा नाही आहे. किती छान आहे. पातळ आहे हे. खात जा बाळ काय तर. मी CCTV मध्ये दिसते.
नाही माहिती कुणीकडे आहे? कुठे आहे? इकडे चलो इकडं. सी हे तसं लावलं. वाव डेकोरेटिव्ह. आई कुठे आहे? अरे कोणाचं आहे एवढं सगळं सामान? पूर्ण वय पूर्ण खोली पॅक झाली सगळी सामानाने. A few moments later. स्वतः आता आमचं जेवण झालेलं आहे. अँड आय नो की इथं आवाज घुमतोय जरा, कारण सगळंच रिकाम आहे. इथं पण 2 फ्लॅट हे रिकाम आहे. फ्लॅटमध्येच बहुतेक कोणतर आहे. ही लिफ्ट आहे अँड तिथनं आत गेल्यानंतर आमचा फ्लॅट आहे. सो दॅट्स ऑल इन टुडेज व्लॉग. अँड जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अँड उद्या आहे आदित्य दादाचं देव ब्राह्मण. सो उद्याचा सुद्धा व्लॉग येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय.